काहींना असल्याचे खुपते काहींना नसल्याचे खुपते कोणाला उरले तर खुपते कोणाला पुरले तर खुपते काहींना पिळले तर खुपते काहींना गिळले तर खुपते कुणाची तळली तर खुपते कुणाचे कळले तर खुपते काहींना गाणेही खुपते खिशातील नाणेही खुपते कधी हे दिसले तर खुपते कधी ते फसले तर खुपते मनी सलते रेन लपते जरा खुपते तिथे गुप्ते 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 फॉर्च्यून राईस ब्रान हेल्थ प्रस्तुत खुपते तिथे गुप्ते मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. आज आपल्याकडे अशी दोन नावे येणार आहेत ज्यामध्ये एकीने हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये आपलं नाव कमावलं आणि दुसऱ्याने अगदी अल्पावधीतच जाहिरात क्षेत्रात आपलं नाव करून दाखवलं. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया गिरिजा ओक आणि निखिल रत्नपारखी. फॉर्च्यून राईस ब्रान हेल्थ प्रस्तुत खुपते तिथे गुप्ते मध्ये तुम्हा सर्वांचं आणि तुम्हा दोघांचं खूप खूप स्वागत. थँक्यू. मला असं कळलंय की तुम्ही नुकतीच आता एक शॉर्ट फिल्म किंवा अशी एक टेलिफिल्म काहीतरी एकत्र शूट केली. हा तर त्यामध्ये तुम्ही दोघं एकमेकांना ओळखायला लागले असाल. हो, मी तेव्हा पहिल्यांदा गिरिजाला भेटलो तेव्हा आमची ओळख झाली. तेव्हा मी गिरिजाकडनं एक फार मोठा धडा घेतला की बायकोसमोर ताठ मानेने उभा राहता येतं तुम्हाला. कसं हे तिने मला शिकवलं कसं ते मी करून दाखवतो तुम्हाला. हे बघ असं मला ताठ मानेने बायकोसमोर उभा राहता येऊ शकतं. निखिल पासून सुरुवात करूया. तू मूळचा कुठला आणि सुरुवात कुठनं तुझी आणि तू आलास कसा इथे? मी मूळचा पुण्याचा. मी ऍडव्हर्टायझिंग मध्ये माझा डिप्लोमा कम्प्लीट केल्यानंतर मोठ्या स्केलवर काम करण्यासाठी मुंबईत आलो होतो ऍडव्हर्टायझिंग मध्ये काम करण्यासाठी. आणि मग माझ्या ऍड्स मध्ये मी ऍक्टिंग करायला सुरुवात केली. मग ते मागे पडलं. सुरुवातीला मी इलस्ट्रेशनची कामं करत असे. मी इलस्ट्रेटर म्हणून कामाला सुरुवात केली मुंबईत आणि नंतर हळूहळू मग ऍड्स मध्ये मी ऍक्टिंग करायला लागलो. आणि मग तिथनं तो प्रवास सुरू झाला. तो मग एकानंतर दुसरी ऍड तिसरी मग असं मी आतापर्यंत 175 ऍड्स. बापरे. म्हणजे सगळ्या भाषांमधल्या मिळून म्हणजे काय तमिळ हिंदी आणि हे असं सगळं मिळून. पहिली जाहिरात कुठली होती केलेली? ग्लायकोडिनची जी मी ऍड केली ती पहिली आली दिसली लोकांना. ती ग्लायकोडिनची मी ऍड. पण कोल्डरिन ग्लायकोडिन ह्या म्हणजे सगळ्या औषधांच्या जाहिराती सुरुवात झाली. त्या सगळ्या म्हणजे डाएट बारीक होण्याच्या जाहिराती नव्हत्या त्यांनी काही. अजून मला बारीक होण्याच्या जाहिराती आल्या म्हणजे मला कळत नाही का. तुझ्यातला हा जो काय आम्हाला जाहिरातींमधला हा खोडकरपणा दिसतो तो शाळेत पण होता का? सगळी जन्माला आहे ना मी बहुतेक तो घेऊन आलोय. कारण मी खोड्या करणे आणि पळून जाणे हे माझं काय खोड्या करणे आणि मग कसा मी असं शूरबीर काही असं काही खोड्या काढणे आणि पळून जाणे हे माझं साधारण एक माझ्या. किस्सा सांग त्यावेळेचा एकदा अशा खोड्या काढण्यातला एक. कालचाच किस्सा घडला की मी आणि माझा मित्र बाईकवरनं चाललो होतो. तर आता खूप पुढे ट्रॅफिक होतं म्हटलं इथनंच वळूयात आणि असं समोर नो एंट्रीतनं आम्ही गेलो तर समोर पोलीस होते तर तिथनंच आम्ही वळलो. तो सांगते तोपर्यंत आम्ही गेलो होतो. तर म्हणजे अशा पद्धतीने मी करत असे. पुण्यात तर पोलीस आणि मी फारच आमचं जवळचं नातं होतं. कारण बहुतेक वेळा आम्ही ट्रिपल सीटर्स हिंडायचो मग आम्ही पकडले जायचो मग पोलिसांची वाटाघाटी आणि हे फारच पुण्यात मजा यायची. पण तुला खाण्याची भयंकर आवड आहे असं म्हणतात. भयानक. खाण्यासाठी मी कुठेही जाऊ शकतो काही. हा फंट म्हणजे मी काय कुठेही जाऊ. पाऊस पडतोय बाहेर पाणी साचलंय कसं जायचं वगैरे याची मी पर्वा नाही करत. मला जर वाटलं की आज पिझ्झा खावा जाऊन तर मी जातो. पण रत्नपारखी म्हटल्यानंतर फक्त व्हेज का? नाही खाण्यात कुठलाही भेदभाव नाही. गुजराती पंजाबी
साऊथ इंडियन, मला साऊथ इंडियन फूड भयंकर आवडतं. त्यामुळे मला माटुंगा हे एरिया विशेष प्रेम आहे, कारण तिथे सगळे साऊथ इंडियन हॉटेल्स आहेत. आमचा ग्रुप होता खाणाऱ्या मित्रांचा. त्यावेळी आम्ही असं ठरवायचो की जर आपल्याला आज जेवायला जायचंय तर सकाळच्या वेळेत सगळी कामं करून घ्या, खाणं झालं की आपल्याला जाऊन झोपायचं सगळ्यांना फॅन लावून. तो आमचा प्रोग्राम ठरलेला असायचा. त्यामुळे खाण्यासाठी विशेष लक्ष दिलं जायचं कामापेक्षा. गिरीजा, तुझ्याकडे येतो आता. डॉक्टर गिरीश ओक यांची कन्या असं म्हणल्यानंतर लहानपणापासूनच तुला शाळेमध्ये सुरुवात झाली होती का, की ए तुझे वडील एवढे ऍक्टर आहेत, एवढे फेमस आहेत, आम्हाला एक ऍक्टिंग करून दाखव ना जरा काहीतरी, असं वगैरे तुझ्या पाठीमागे लागायची का त्यावेळेला लोक? नाही, असं पाठीमागे नाही लागलेत कधी, पण या गोष्टीचे जितके फायदे असतात ना तितकेच तोटेही असतात. कारण माझ्या शाळेमध्ये बऱ्याचदा असं व्हायचं की अरे बापरे, ही आपल्याशी बोलेल की नाही, मग वाटेलाच नको जाऊया, म्हणून बरेच स्टुडंट्स क्लासमधले माझ्याशी बोलायलाच यायचे नाही. किंवा मग माझे खूप मोजके 2-3 मित्रमैत्रिणी माझ्या होत्या, कारण बाकी सगळ्यांना असं वाटायचं की कदाचित खूप मोठ्या ऍक्टरची मुलगी आहे तर आमच्याशी गप्पा तरी मारेल की नाही, मग हिला कसं काही सांगायचं, किंवा असं खूप व्हायचं माझं, म्हणजे लहानपणी शाळेत व्हायचं. मग मोठेपणी म्हणजे मी कांदिवलीला आल्यानंतर इतकं कॉस्मोपॉलिटन सगळं होतं आजूबाजूला, महाराष्ट्रीयन मुलं कमी होती आणि तसं माझ्या वडिलांना ओळखणारे मग थोडे कमी झाले, मग रुळले. तुला आवड तेव्हापासूनच होती ना, की मला ऍक्ट्रेस बनायचं, त्याला ठरवलं होतंस की नव्हतं? खरं सांग. नाही, मला वाटायचं ज्या लोकांना दुसरं काही जमत नाही, म्हणजे मुळात मठ्ठ असतात. नाही असं नाही. नाही, आता मला असं अजिबात वाटत नाही, पण मला लहानपणी असं वाटायचं की बरे दिसतात, जरा असं मटकता येतं थोडंसं, की मग झाले हिरोईन, असं मला वाटायचं. पण माझे बाबा तसे नाहीत, कारण ते तर डॉक्टर आहेत ना, त्यांनी डिग्री घेतली आधी, पण ते हुशार, ते ऍक्टर हुशार, पण बाकी सगळे माठ, असं मला वाटायचं. तर मी ह्यात पडल्यानंतर मला पहिल्यांदा कळायला लागलं की हे जमत नाहीये आपल्याला, म्हणजे ते काय तेवढं सोपं नाहीये, तर मला परिश्रम करावे लागणार. तेव्हा मला कळलं की नाही नाही, मूर्ख लोकांचं काम नाहीये हे. बरं, बऱ्याच नट्या ह्या निर्मात्यांच्या डोक्यात जातात, पण तू मात्र डोक्यातनं जरा त्यांच्या डायरेक्ट घरात गेलीस. आणि हे कसं काय झालं? म्हणजे मी डोक्यात नाही गेले म्हणूनच घरात शिरू शकले. घरात जाऊन डोक्यात गेली असेल तर माहित नाही. लोक तुम्हाला माहित असतील की अत्यंत प्रख्यात निर्माते, दिग्दर्शक, लेखक श्रीरंग गोडबोले यांचे सुपुत्र सुहृद गोडबोले यांची ही भार्या, म्हणजे त्यांची पत्नी, सुहृद गोडबोलेंची ही पत्नी आताच्या. तर सुहृद अतिशय हँडसम, छान आणि मस्त मुलगा आहे. ज्यांनी बघितलं असेल त्यांनी बघा, तर तुम्ही पण प्रेमात पडाल. पण ही कशी प्रेमात पडली हे मला जाणून घ्यायचं. आम्ही एक शो करत होतो एकत्र, तो प्रोड्यूस करत होता, म्हणजे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर होता आणि मी अँकर करत होते तो शो. तेव्हा पहिल्यांदा भेट झाली आणि म्हणजे प्रोड्युसरचा फोन आला किंवा डेट्स घेण्यासाठी एखाद्या व्यक्तीचा फोन आला की आपल्याला असं वाटतं की हा असेल कोणतरी. पण सेटवरती पहिल्यांदा गेल्या वेळेस लिनिनच्या क्रिस्प पॅन्ट्स, पांढरा शर्ट घालून, क्लोज क्रॉप हेअर, थोडी अशी दाढी वाढलेली आणि एक अत्यंत कूल असा मुलगा, आणि हाय मी सुहृद. त्यामुळे मी अशी अरे हा निर्माता आहे असं मला पहिल्यांदा वाटलं होतं. सहजच पुण्यात एकदा आम्ही भेटलो आणि मग साधारण आपण असं बोलतो ना की अरे तू परवा काय करतोयस, अच्छा एक इव्हेंट आहे मग तू येशील का, बरं इतके पैसे, मग ही अवेलेबिलिटी, बरं चल. या लेवलला आमचं लग्नाबद्दल बोलणं झालं. हो, कारण आमच्या अनेक मित्रांना, त्यापैकी सईचा होणारा नवरा अमेय हा एक खूप मोठा फॅक्टर आहे. मोठा तो आहेच आणि एक मोठा फॅक्टर पण आहे. तर त्याला असं वाटायचं की आम्ही एकत्र असावं किंवा आमचं काहीतरी घडावं. तर त्यांनी हे आमच्या दोघांच्या डोक्यात खूप भरवून ठेवलं होतं आणि सतत आम्हाला तो याबद्दल बोलत असायचा. तर आम्ही भेटलो आणि आम्ही असं काय नाही, लोक कसं बोलतात वगैरे असं या लेव्हलवर बोलत होतो. आणि सुहृद मला म्हणाला की हा म्हणजे तू काही फार वाईट नाही आहेस, म्हणजे हा तू बरा आहेस, काही हरकत नाहीये, तू काय मग बघायचं का म्हणजे हे ट्राय करून. म्हणलं हा ठीक आहे बघूया. संपलं. मग मला कळे ना की आता मी ह्याचा हात धरू, हा माझा या क्षणापासून बॉयफ्रेंड झालाय की काय, म्हणजे काय नक्की झालंय हे. असं इतपत कॉन्व्हर्सेशन होतं आमचं. काय धरलास का नाही हात? नाही ना, मग आम्ही फॉर्मलच बोलत होतो कारण ओळखच नव्हती ना फार. मग दुसऱ्या दिवशी सकाळी फोन आला की अरे म्हणजे काय होतं ते काल जे आपण बोलतो त्याचा काय अर्थ होता. तर तुम्हाला हे बघ, मला काही असं फार लेटस सी, लेटस डेट अँड देन डिसाइड असा मी मुलगा नाहीये. मला येत्या काही दिवसांमध्ये आईने एखादी मुलगी दाखवली असती तर मी तिच्याशी
लग्न केलं असतं. म्हणजे मी फार क्लिअर आहे की मला लग्न तुला करायचं. लग्नालाच विचारलं त्याने? हा, म्हणजे आमचं दुसऱ्याच दिवशी असं बोलणं झालं, तर हे पुढे न्यायचं असेल तर लग्न करूया. मी म्हंटल ठीक आहे. मग आमचं तिथून पुढच्या 1.5 वर्षात लग्न झालं होतं. तर मी फॉर्च्यून राईस ब्रान हेल्थ खुपते तिथे गुप्ते करायच्या आधी मी सारेगमापाला जज होतो. आणि त्याच्या एका शेड्यूलमध्ये ह्या ज्या बाई बसलेल्या आहेत त्या गायिका म्हणून आलेल्या होत्या. तर तुम्हाला असं वाटतं का की मी एवढ्या रोमॅन्टिक त्या झाल्यानंतर त्यांना त्या रोमॅन्स विषयीचं एखादं गाणं म्हणायला सांगणार नाही? अरे देवा. एक काम कर आणि नाव घे, मग गाणं सुचव. आकाशातल्या चंद्र सूर्याला पाहू कशाला निरखून. हा. बात आहे सर, इसमें बात आहे. वा वा. आकाशातल्या चंद्र सूर्याला पाहू कशाला निरखून, सुरुच सारखा हिरा घेतलाय एकदाच पारखून. हा. रत्न पारखी. बघा तुमच्या पण मध्ये तुम्हाला पण आणलं त्यांनी. फॅन्टॅस्टिक. वा वा वा. क्या बात है, क्या बात. आता रोमॅन्टिक गाणं. हा मग. आज कल पाँव जमीन पर नहीं पड़ते मेरे, बोलो देखा है कभी तुमने मुझे उड़ते हुए. क्या बात, क्या बात. खरोखर तू अशी उडताना दिसलीस आम्हाला. आता लग्नाला वर्ष झालंय तर सगळी बदा पडतात पावलं जमिनीवर, आपटली पण जातात काही वेळेला. तिच्या सासऱ्यांचं नाव श्रीरंग गोडबोले. त्यांना प्रेमाने इंडस्ट्रीतली लोक रंगा गोडबोले म्हणतात. आणि हिची सगळ्यात मोठी ॲलर्जी कुठली असेल तर ही म्हणते की मला रंगाची ॲलर्जी आहे. हा? मला होळीत जे रंग वापरतात त्यांनी रॅशेस येतात, बऱ्याचदा आलेत, म्हणून मी होळी खेळत नाही. आम्हाला फार राग आहे. आम्ही दरवर्षी मोठी होळी करतो आणि आमचे रंगकर्मीचे सगळ्यात महत्वाचे पिलर जे आहेत ते रंगा गोडबोले आहेत. आणि तुला माहिती असेल आमची रंगकर्मीची होळी गेली कित्येक वर्ष आम्ही करतो. आणि तू मला रंगांचा फोबिया आहे, कारण मला खूप लहान परत असताना, सासऱ्याला नाव ठेवते. हा. पण आता रंगांचा फोबिया असून चालणार नाही, कारण माझे सासरे आहेत त्यामुळे. पण नाही, मला माझ्या सासऱ्यांची भीती वाटते, फोबिया नाहीये. पण जसं मी म्हंटल तसं पहिल्यांदा जेव्हा मी सुरुतकडे जेवायला गेले होते असं फॅमिलीमध्ये, तेव्हा अचानक टेबलवरती समोर येऊन श्रीरंग गोडबोले बसले, तर मला माझ्या बॉयफ्रेंडचे वडील असं वाटलं नव्हतं. अरे बापरे, माझ्यासमोर श्रीरंग गोडबोले बसलेत असंच वाटत होतं. आणि बराच काळ तसं वाटत राहिलं. आणि मी त्यांच्यासमोर फार बोलू शकायचं नाही, कारण ते खूप गोड आहेत खरं तर, ते खूप मिश्किल आहेत. पण त्यांची पर्सनॅलिटी अशी नाही की लोकांना त्यांची खूप भीती वाटते. मलाही वाटायची, खूप वाटायची. तर मी काहीच बोलायचं नाही त्यांच्यासमोर सुरुवातीला, म्हणजे फोबिया असल्या इतपतच मी गप्प बसायचे. मग मी सुरुतला सांगितलं एकदा की मला बोलताच येत नाही रे त्यांच्यासमोर. तर म्हणलं की अरे असं काय करतेस, घाबरून नको, ते तुला खाणार नाहीयेत. म्हणून मी ठरवून गेले होते की नाही, आज भ्यायचं नाही, आज काही झालं तरी आपण बोलायचं त्यांच्याशी. तर मी घरी गेले, सुरुत नव्हता, आई वडील त्याचे बसले होते, विभावरी देशपांडे होती. आणि मी जी बोलायला सुरुवात केली आणि टेन्शन पोटी आणि खूप खूप जास्त प्रेशर मुळे मी इतकी बडबड केली की शेवटी ते फोन मध्ये गेम खेळायला लागले. तेव्हा मला असं लक्षात आलं की आपण जरा अति बोलतोय, आपण आता शांत व्हावं. आणि सगळे माझ्याकडे असे अवाक होऊन बघत होते की कालपर्यंत हिच्या तोंडातून शब्द फुटायचे रे यांच्यासमोर, आणि आज हिने ऐका ना पप्पा म्हणून मी इतकं बोलले त्यांच्याशी. तेव्हापासून माझा फोबिया नव्हता, म्हणजे तेव्हापासून ती जे काय आदरयुक्त भीती होती ती आदर आहे, अजून भीती गेली आहे. भीती. या सेगमेंटमध्ये आम्ही तुम्हाला खुपणाऱ्या गोष्टी विचारत असतो. निखिल, आपला चेहरा मोहरा, आपली शरीराची ठेवण, या सगळ्या गोष्टी कॉमेडीलाच खूप पूरक आहेत, तर गंभीर भूमिका कमी वाटायला येतील अशी भीती वाटते का? ऍक्च्युली ना, मी एवढा विचार, कारण तुम्हाला मी कुठल्याही फिल्म, मला बाकी फिल्म इंडस्ट्रीबद्दल माहित नाही, पण तुमच्याकडे तुम्ही जसे दिसता त्याप्रमाणे तुम्हाला कास्ट केलं जातं आणि तुम्ही पटकन टाईपकास्ट होता. ह्या गोष्टीला मी नाही मोडू शकत. मी कितीही प्रयत्न केला की नाही आपण आता उद्यापासून सिरियस ठेवून चेहरा ठेवून वावरायचं सगळीकडे, तुम्ही लोक हसणार आहेत काय सिरियस असं, म्हणजे हे पण होतं बऱ्याचदा. तर त्याला काही, म्हणजे मी असा विचार नाही केला की आपण आत्ता रिसेंटली मी एक हिंदी फिल्म पण केली ज्याच्यात मी कमालीचं सिरियस परफॉर्मन्स केलेला आहे. त्यात आता बघू ते काय हसतायत लोक का खरोखर रडतायत. म्हणजे रडण्यासारख्या पण सिच्युएशन्स त्यात होत्या की ज्याच्यात मी सिरियस काम करून लोक रडतील अशी ऍक्टिंग केलेली आहे.
आता बघूयात काय होतंय, म्हणजे ती जेव्हा येईल फिल्म, लोकांचे रिॲक्शन काय होतील तेव्हा मला कळेल. पण असं मी काही ठरवलं नाहीये की आपण ह्याच भूमिका करायच्या किंवा ह्याच, ज्या चांगल्या वाटतील, मनाला आवडतील त्या करायच्या आपण, असं माझं ठरलंय. त्यामुळे मराठी, बंगाली, तमिळ, काही म्हणजे कुठलीही भाषा असो. गिरिजा, मी ज्या वेळेला आजही तो तारे जमी पे बघतो, तर इतका अप्रतिम सिनेमा, त्याच्यातली इतकी अप्रतिम भूमिका तुला मिळाली, पण त्यानंतर मात्र पुढे हिंदी फिल्म इंडस्ट्रीने तुझी दखल घेतली नाही, हे कुठेतरी खुपतं का? नाही, खरं तर मराठी इंडस्ट्रीमध्ये या गोष्टीचं खूप कौतुक झालं, कारण एक मराठी चित्रपटांमध्ये काम करणारी मुलगी, तिचा एक हिंदी चित्रपट आला, तो एका खूप मोठ्या सुपरस्टार सारख्या अभिनेत्याबरोबर आला. पण अगदी प्रामाणिकपणे सांगावं तर हा रोल खूप छोटा होता. आणि अजूनही बऱ्याच लोकांना जर मी असं सांगितलं की मी तारे जमीन पर मध्ये होते, ते जर महाराष्ट्रीयन असतील तर त्यांना लगेच कौतुक वाटायचं की हो हो, आपली गिरिजा ओक. पण हिंदी लोकांना नाही लक्षात राहत किंवा त्यांना सांगावं लागतं की अरे ती मुलगी नाही का. तसा स्क्रीन टाइम खूप छोटा होता, त्यामुळे जर खूप लोकांनी ते नोटीस नसेल केलं तर त्यात मला काही अजिबात खुपत नाही. आजवरच्या तुम्हाला हिंदी चित्रपटसृष्टीतल्या आणि मराठी चित्रपटसृष्टीतल्या खुपलेल्या गोष्टी? निर्माते आजकाल बरेच, सगळे नाही पण बऱ्यापैकी, फक्त लोकांना आवडतं किंवा ह्यातून पैसा कमावता येतो म्हणून क्रिएटिव्हली खूप पटकन कॉम्प्रोमाइज करतात. मालिकांच्या बाबतीत असो, चित्रपटांच्या बाबतीत असो, वेगळा विचार करणं किंवा रिस्क घेणं हे आता हळूहळू व्हायला लागलंय सुरू, पण खूप लोक अजूनही तसं स्पेशली टेलिव्हिजनच्या बाबतीत करत नाहीयेत. पटापटा गोष्टी केल्या जातात. छापो हे मला खूप खुपतं. निखिल, तुझं खुपणं? आपल्याकडे मराठीमध्ये नट जे आहेत ते ब्रिलियंट आहेत, हा, हुशार आहेत, खूप आहेत. पण ना मला असं वाटतं की त्यांनी आणखीन प्रयत्न अशा दृष्टीने करायला पाहिजे की जास्तीत जास्त बघितलं पाहिजे, जास्तीत जास्त वाचलं पाहिजे, जास्तीत जास्त ऐकलं पाहिजे, ज्याच्यामुळे माणूस म्हणून पण त्यांची ग्रोथ व्हायला हवी. नट म्हणून ते एक नॅचरल जे मिळालेलं ते परफॉर्म करतातच. नट एकदा एका सक्सेस लेवलला गेल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष होतं. आता आपल्याला येत आहे, अभी मैं जो करूंगा वो बिक जाएगा, असं ह्या झोन मध्ये कधीही नटाने जाता कामा नये. निखिल, तुझं सामाजिक खुपणं मला सांग. माझं खुपणं असं की मला नुसतं खूपच नाही तर भयंकर संताप येतो आणि मारामारी करीन मी कधीतरी, असं मला वाटतं. ते म्हणजे बसमधनं लोक म्हणजे थुंकतात, मी बाजूने गाडीवरनं जात असतो, माझ्या समोर ते थुंक पडलेले असते, मला भयंकर संताप येतो. मला ना, मी कधी कधी बसमध्ये जाऊन त्या माणसाला मारतोय, त्याच्या अंगावर उलटा थुंकतोय वगैरे स्वप्न पण पडतात. मला भयानक राग येतो या गोष्टीचा, अत्यंत संताप येतो आणि माझ्यातनं कधीतरी कोणातरी खून होणार आहे थुंकण्याबद्दल असं मला सतत भीती आहे. मला नुसतं खूपच नाही, माझ्या गोष्टीचा संताप आहे मला अतिशय. गिरिजा, तुझं सांग बघू सामाजिक खुपणं. हे मलाही खुपतं. जर मी एखाद्या रिक्षात असेल किंवा टॅक्सीत असेल आणि माझा रिक्षावाला किंवा टॅक्सीवाला चालक जर थुंकला तर मी त्या रिक्षातून उतरून जाते आणि पैसे देत नाही त्याला. आणि काहे करायला लागल्यात, तुम थुके तुमको पैसा नाही, असं मी त्यांना सांगून तर त्यातून उतरून निघून जाते. मला रस्त्यावर कचरा फेकणं अजिबात मान्य नाहीये, म्हणून मग मी सगळा कचरा माझ्या स्वतःच्या गाडीत फेकते. आणि माझी गाडी एक मोठी कचरा कुंडी आहे, पण ते परवडलं. ते स्वच्छ करता येतं, तो कचरा योग्य ठिकाणी फेकता येतो. मला अजिबात रस्त्यावर भिरकावलेल्या गोष्टी अजिबात आवडत नाही. सगळ्यात वाईट म्हणजे ह्याच्यापेक्षा पुढची स्टेप अशी, अरे क्या यार तुम थुके, हा तो असं विचारू पण अरे म्हणजे थुंकलंस तू मूर्खा, हा तो म्हणजे काय, घे आता ते आज सगळं. असं राग मला अनावर होतो, राग भरायचा. म्हणजे मला म्हणजे मी सकाळी उठल्यावर आपल्याला जर बाहेर जायचंय कुठेतरी, पहिलं तिथेच खुपतं मला की अरे यार आपल्याला आता गाडीवरनं जायचंय, कुठेतरी थुंकलं तर काय. या बाबतीत माझी आई खूप जबरी आहे, म्हणजे बऱ्याच बाबतीत माझी आई खूप जबरदस्त आहे. डॉन म्हणतो आम्ही सगळे तिला. तर आम्ही ग्राउंड फ्लोअरला राहायचो आणि बिल्डिंग मधून वरतून खूप कचरा फेकायचे लोक, तर त्यांना त्यांचा व्ह्यू कधीच डिस्टर्ब व्हायचा नाही, कारण त्यांना सरळ छान खुलं आसमान आणि मस्त झाडं बिडं बघायला मिळायचे. आम्हाला तो कचरा बघावा लागायचा दिवसभर. तर एकदा आईनी साधारण तिने अंदाज घेतला की हे कोण फेकतं, वॉचमॅनला पाळत ठेवायला सांगितली वगैरे, असं खूप तिने सेटिंग लावली. तिला कळलं की एका 3ऱ्या मजल्यावरचे कोणतरी हा कचरा फेकतायत. तिने त्यातली बऱ्याच घाणेरड्या गोष्टी एका पिशवीत जमा केल्या. ती त्यांच्या घरी गेली आणि सेफ्टी डोर असतं ना, मेन डोर आणि सेफ्टी डोर, त्या सेफ्टी डोरला जाळी होती. त्या जाळीतून तिने एक एक करून ते सगळा कचरा त्यांच्या दाराच्या आत टाकला, म्हणजे मेन डोरच्या बाहेर सेफ्टी डोरच्या खबदाडीत आतमध्ये. आणि तो सगळा कचरा त्यांच्या घरात फेकून आली ती एकदा. अशी माझी आई आहे. किंवा रस्त्याने अजून एक सामाजिक खुपणं म्हणजे रस्त्याने चालताना
लोक जे सहज तुम्हाला हात लावून निघून जातात, मुलं, पुरुष ह्या गोष्टीचा माझ्या आईला खूप संताप येतो. नाही, या खूप गोष्टी- लहान असताना- पण आज सध्या तर आजची परिस्थिती अशी की दिल्ली त्या गोष्टीमुळे पेटलेली आहे. हो. माझ्या आईने रितसर माझ्यासमोर हाणामारी केलेली आहे. आणि माझी आई नुसती अशी थोबाडीत वगैरे मारत नाही, तर मला रितसर शिकवते की हा असा अंगठा असा दुमडायचा, हे असं करायचं आणि हे असं मारायचं म्हणजे हे लागतं. असं इतपत आईनी मारामाऱ्या केल्यात माझ्यासमोर. आणि खूप म्हणजे बोट लागू दे कोणाचं की माझी आई सरळ जाऊन त्या माणसाला धू-धा करायचं. सिग्नल ज्या पद्धतीने तोडतात, आपल्यालाच गिल्ट येतो की आपण चुकीचे उभे होत का काय. लाल सिग्नल पण सगळे जात असतात. हो. आणि ते अरे चलना, अरे चलना लाल आहे ना बाबा. पण आपल्याला उलट गिल्ट येतो की नाही माझं काहीतरी चुकलंय, लाल आहे पण मला जायला पाहिजे असं. मग त्यामुळे बऱ्याचदा वेड्यासारखे बघून जातात म्हणजे आपल्याकडे हा काय चांगला आहे. बावड आहे, मूर्ख कुठला ते जायचंय वेडा. ऍब्सोल्युटली. अक्षरशः ज्यावेळेला पुण्यामधल्या जी कॉन्ट्रोवर्सी झाली, ज्याच्यामध्ये पार्टीवरनं सई तामणकर होते आणि त्याच्यावरनं बराच मीडियानी गोंधळ घातला आणि त्यामध्ये सुरुजचं नाव जोडलं गेलं, तर त्यावेळेला कुठेतरी खुपलं का, वाईट वाटलं का? हो, खूप आला होता राग. पण मला कुतूहल पण वाटत होतं बऱ्याचदा नंतर सुद्धा की त्या घटनेशी संबंध नसलेल्या अनेक लोकांच्या कमेंट्स किंवा कोट्स दिवसेंदिवस पेपरमध्ये येत राहिले आणि खूप अनेक दिवस त्याबद्दल छापून येत राहिलं. पण मला कळलं नाही की मला एकही फोन का नाही आला. तर मला असं बऱ्याचदा वाटलं की कदाचित मला खरं माहिती आहे आणि मी कदाचित खरं सांगेन म्हणून त्यांनी फोन केला नाही का. कारण अक्षरशः मला हे माहितीये की दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी रॅन्डमली सुरुजला फोन केला, एक दिवसभरातून एक फोन करायचा म्हणून मी सकाळी काहीतरी 10 वाजता, तेव्हा सईनी फोन उचलला. घरी होती ती आणि तिला 4 मिनिटं आधी कळलं होतं की रात्री काय झालंय. ती झोपली होती मुलगी, तिला काहीही माहिती नव्हतं रात्री काय घडलं यापैकी. आणि तो जो काही प्रकार झाला, तिच्याबद्दल जे काही छापून आलं ते काहीच खरं नव्हतं रे. म्हणजे खरं सांगावं ना, अगदी प्रामाणिकपणे सांगावं ना की ह्याच्या आधी कुठली कॉन्ट्रोवर्सी पेपरमध्ये छापून आली ना की मला वाटायचं इतका धूर उडतोय म्हणजे कुठेतरी आग लागली असणार. खरंय. पण मला त्या दिवशी पहिल्यांदा असं कळलं की आग नसताना, ठिणगीही नसताना लोक धूर बनवू शकतात. सुरुद स्वतःच्या गाडीने ड्राईव्ह करत पोलीस स्टेशनला गेला होता कारण त्याचे अजून 4 मित्र तिथे गेले होते. असं कोणी स्वतः अटक करून घ्यायला जातं का? कोण त्याच्यापैकी बऱ्याचशा लोकांना गाडीतून घालून नेलंही नव्हतं पोलीस स्टेशनला. आणि बरं लॉकअप मध्ये बसून ही सगळी लोक टाइमपास करत होते, जोक्स करत होते. उद्या सकाळी जेव्हा हे लॉकअपचं दार उघडेल तेव्हा बाहेर येऊन लोक फोटोज काढायला लागतील आपले, ह्याची कोणाला कल्पनाच नव्हती. आणि सगळ्या लोकांना म्हणजे सुरुजला या गोष्टीचा खूप मनस्ताप झाला की माझ्या सासऱ्यांचं नाव असं आहे की ते ह्यात गोवलं जाणं हे त्याला फार खूपच होतं. आणि अनफॉर्च्युनेटली साई, आस्ताद, सुरुजचा एक मित्र सिद्धार्थ म्हणून त्या सगळ्यांची नावं त्यात गोवली गेली. त्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक लोक होती ज्यांची नावं पुढे आली नाही कारण कदाचित ती लोक फेमस नाही आहेत किंवा त्यांचे वडील फेमस नाहीत. म्हणजे हे मला खूप खूप गोष्टी कॉन्ट्रडिक्टरी होत्या ज्या खरं जाणून घ्यायचा प्रयत्न फार केला गेला नाही. आणि मला एकही फोन आला नाही कमेंटसाठी. खरं तर मला असं एक अपेक्षित होतं की होणारा नवरा म्हटल्यावर मला, पण मला अगदीच खरं माहिती होतं म्हणून कदाचित नसेल केला असं मला वाटलं होतं तेव्हा. एनिवे, आता वेळ झालेली आहे ती एका फरमाईशीची. तुम्ही मला एखादी फरमाईश करू शकता गाण्याची. झेंडा ते जे गाणं विठ्ठला ते मला भयानक आवडतं. मग त्याचे शब्द पण खूप छान लिहिलेले आहेत. ते गाणं पण अफलातून कंपोज केलेलं आहे. मला अतिशय ते गाणं आवडतं. आणि मला मोरयाचं टायटल सॉन्ग खूप आवडतं. त्यामुळे तू झेंडा त्याच्यासाठी म्हणणार असशील तर माझ्यासाठी तुला मोरया पण म्हणा. ओके. जगण्याच्या वारीत मिळे ना वाट हो, साचले मोहाचे धुके घनदाट हो. हो जगण्याच्या वारीत मिळे ना वाट हो, साचले मोहाचे धुके घनदाट हो. आपली मानस आपलीच नाती तरी कळपाची मेंढरास भीती. विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती, विठ्ठला कोणता
पेंडा घेऊ हात. क्या बात है. हो. तूच माझी आई देवा, तूच माझा बाप. हो गोड मानून घे सेवा, पोटी घाल पाप. चुकलेल्या कोकराया वाट दाखवाया, घ्यावा पुन्हा अवतार बाप्पा मोरया. गणाधीशा भालचंद्रा गजवक्त्रा गणराया, वक्रतुंडा धूम्रवर्ण गणपती बाप्पा मोरया. गणाधीशा भालचंद्रा गजवक्त्रा गणराया, वक्रतुंडा धूम्रवर्ण गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. क्या बात है. निखिल, तुझ्यापासून सुरुवात करूया की टॉम अँड जेरी सारखं नाटक, हो. स्वतःच दिग्दर्शक, स्वतःच लेखक आणि स्वतःच अभिनेता. तर म्हणजे सगळं आपणच करायचं का? बाकीच्यांना चान्स द्यायचाच नाही? बापरे, मी आधी अभिनय करत होतो म्हणून लोकांना खूपच होतो. मग मी लिहायला घेतलं, दिग्दर्शन केलं, आता तेही खूप आहे. आता मी रिक्षा चालवायला घेतो. नाही तसं नाही. आता गमतीचा भाग सोडा, पण मला असं वाटलं की मी जेव्हा नाटक लिहिलं तेव्हा मला असं वाटलं की मी काही सिद्धहस्त लेखक नाही की ए बाबा हे लिहून दे मला पटकन, असं नाही. जे मला व्हिज्युअलाइज होतं, म्हणजे मी ॲज अन आर्टिस्ट म्हणून मला जे काही व्हिज्युअलाइज होतं ते मी आता लिहू शकतो. ते मी लिहिल्यानंतर मला असं वाटलं की हे मी जास्त चांगल्या पद्धतीने मला जे दिसलंय त्या पद्धतीने मी उभं करू शकेन. आणि मला ऍक्च्युली तो लेखक आणि दिग्दर्शक वेगळा नाही काढतायत, तो एकच आहे. आणि मग अभिनेता वेगळा म्हणून आपण कन्सिडर करूया. तेवढं एक वेगळं काढूयात आपण. पण अशा पद्धतीने ते सगळं झालं. मी काही ठरवून आता लोकांना खुपतंय तर आपण करूयात तेच, असं नाही केलंय. खाण्याचं तुझ्या मगाशी आपण जे आवड बोललो, हा. तर खाण्याची आवड लोकांना असते, ठीक आहे. लोक खातात, हे ठीक आहे. भूक लागते म्हणून खातात, बरं, हे सगळं मान्य. पण कोणी अंत्ययात्रेला कोणी खात नाही यार. म्हणजे नाही, इकडे म्हणजे बॉडी ठेवलेली आहे आणि तुम्ही बाजूला बसून 1 मिनिट जरा आता वडापाव मारतोय एक, असं असं होऊ शकत माझ्या भुकेच्या वेळी लोक जातात त्याला मी काय करू? नाही असं नाही. मी आमच्या मित्राचे एकदा वडील गेले होते. एकदा वडील गेले. एकदाच गेले ते. तेव्हा भुकेची वेळ झाली माझी आणि मग मला काहीच दिसेना आजूबाजूला. मी खजुराचं पाकिट घेऊन आलो आणि अरे नाही, तेव्हा मला खाण्यावर प्रेम आहे. ठीक आहे, मी क्वांटिटी माझी काही एवढी नाही. मी म्हणजे 4 राईस प्लेट खाल्ल्या, हे पण मी ऐकलंय लोकांकडे की तू 4 राईस प्लेट खाल्ल्यास वगैरे. तसं काही नाही आहे माझं प्रेम आहे खाण्यावर. पण फक्त मला ती भीडभाड नाहीये की कुठे खाऊ नये असं मला कधी. आपण कुठेही खावं. किंवा मी रस्त्यात, कॉलेजमध्ये आठवतं मला रस्त्यात की मी चितळ्यांचं दुकान दिसलं की मला तल्लफ व्हायची, आपण श्रीखंड खाऊया. मी श्रीखंडाचा एक डबा विकत घ्यायचो आणि मग तो रस्त्यात वरून मी श्रीखंड खायचो. लोक वेडा म्हणून बघायची माझ्याकडे. पण प्रेम नाही, ते दिसतंय मला. खाण्यावरचं प्रेम तुझ्या प्रेमात दिसतं. सगळं माफ. खाण्यावरचं असून किंवा कुठले. आता वेळ झालेली आहे ती बाईट्स. निखिल विषयी खरंच कुठून बोलायला सुरुवात करावी आता मला कळत नाही, कारण आमच्या मैत्रीलाही किती वर्ष झाली आहेत हेही मला आठवत नाहीये. हम एक दुसरे के लिए है असं माहिती असलेली आहे, जरी आम्ही भेटत नाही फार आता, कारण तो त्याच्या कामांमध्ये बिझी असतो, मी माझ्या कामांमध्ये. निखिल विषयीचं एक सगळ्यात मोठं खुपणं हे आहे की भक्ती, त्याची बायकोची माझी खूप छान मैत्रीण आहे. आणि मला असं वाटतं निखिलच्या आयुष्यात सगळ्यात मोठा खजिना त्याच्याकडे काय आहे तर तो भक्ती आहे असं मला वाटतं. आणि ती त्याच्या तब्येतीविषयी त्याला जे जे सांगत असते ते त्यांनी खूप मनापासून ऐकायला हवं आहे मला. आणि ह्यात निखिल, तू आत्ता हसलास तरी मी हसणार नाही, कारण ही तुझी जी गोष्ट आहे ती मी गमतीत घालवणार नाहीये. नाही, भक्तीला सुद्धा माझ्या खाण्याचे किस्से लोकांनी सांगून घाबरवून टाकले, त्यामुळे ती मला हल्ली हवा सुद्धा नीट खाऊ देत नाही अशी. नाही, पण तिचं माझ्या तब्येतीकडे लक्ष असतं आणि ती नेहमी मला अशी, हे नाही खायचंस तू, थांब, केक बिक नाही आत्ता खायचायस वगैरे, असं मला ती छान दमदाटी करून हे करत असते.
पुढचा बाई. घरात तुझे ट्रेडमिल वगैरे घेऊन ठेवलेस आणि त्याचे जे प्रदर्शन लावलेलं असतं घरात आणि आम्ही गेल्यावर तुझी काय शायनिंग मारत असतोस, तर त्या ट्रेडमिलचा जरा वापरही केलास आणि खरंच बारीक झालास तर तुझ्या खऱ्या मित्रांना मैत्रिणींना खूप बरं वाटेल. निख्या व्यायाम कर, उठ आणि व्यायाम कर. आता तू उरलेला एपिसोड पण व्यायाम करत करतच उत्तर दे असं मी म्हणेन. ऑल द बेस्ट. वॉकरवर कपडे चांगले वाळतात. सध्या त्याचा तो उपयोग पण चालू आहे. पुढचा बाई. खरं तर टॉम आणि जेरी या नाटकाच्या निमित्ताने माझी आणि निखिलची ओळख झाली, त्यामुळे तशी ती नवीन आहे. पण या नाटकातल्या इतक्या महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी तू माझा विचार केलास त्याबद्दल पुन्हा एकदा तुझे जाहीर आभार मानू इच्छिते मी. निखिल बद्दलची खुपणारी गोष्ट सांगायची म्हणजे त्याने आम्हा सगळ्या मित्रमैत्रिणींना असं प्रॉमिस केलंय की एक दिवशी आमच्या सगळ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळतील असा तो बारीक होणार आहे. तर असा बारीक तो कधी होणार आहे आणि आमच्या डोळ्यात आनंदाश्रू कधी तरळणार आहेत त्याची आम्ही वाट बघतोय आणि ही तुझी गोष्ट मला खूप खुपते. अरे 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 पुन्हा तेच, पुन्हा तेच, तेच तेच. माझा आनंद भगवत नाही लोकांना, याचा एवढाच अर्थ. प्रयत्न करतोय. आता यश देणं हे देवाच्या हातात आहे, माझ्या हातात काहीच नाही. हो. पुढचा बाई. हाय गगन. सगळ्यात आधी मला तुला सांगायचं आहे की माझं तुझ्यावर अतिशय प्रेम आहे. यू आर मोर दॅन अ फ्रेंड टू मी. यू आर लाईक माय सिस्टर. आणि एका गोष्टीची खूप खंत वाटते की मधल्या काळात आय वॉज नॉट इन टच विथ यू. कारण काहीही असू देत पण त्याचा मला आत्ता पश्चाताप होतोय आणि आय विल मेक शुअर की इथून पुढे आय विल ऑलवेज बी देअर फॉर यू. आणि मला एका मैत्रिणीची किंवा एका सगळ्यात जवळच्या माणसाची गरज भासली तर ती तूच असतेस कायम आणि तूच राहिली आहेस हे तुलाही माहिती आहे. बाकी खूपच मला फारसं काही नाही तुझ्याबद्दल. एवढंच खूपतं की तू फार धावपळ करतेस अति जास्त, ती मला आवडत नाही. समटाइम्स यू आर व्हेरी मॅनिप्युलेटिव्ह विच इज ओके. आणि एवढंच सांगायचं की तब्येत सांभाळ, कारण तुला माहिती आहे याच्या मागे खूप स्वार्थी कारण आहे असं म्हणण्यामागे. ते तुला माहिती आहे काय आहे. तब्येत सांभाळ, नवऱ्याला सांभाळ, संसार सांभाळ, सगळं व्यवस्थित तू करशील याची मला खात्री आहे. आणि आपल्या दोघींच्याही आयुष्यात वी हॅव लॉस्ट खूप जवळची रिलेशन्स आणि काही माणसं दुरावली गेलेत खूप जवळ असलेली आपल्या. त्यांचा फार विचार करू नकोस असं मला वाटतं. तुला त्रास होणार असेल तर अजिबात करू नकोस. आपल्याकडून जेवढे प्रयत्न करायचे होते तेवढे आपण केलेले आहेत. आता आय थिंक यू शुड स्टॉप अँड यू शुड स्टॉप थिंकिंग अबाउट इट. तुला खूप सुंदर सासर मिळालेलं आहे आणि तू छान संसार करतेच आहेस. यू आर विनिंग एव्हरीबडीज हार्ट अँड आय नो यू विल कंटिन्यू डुईंग दॅट. आणि आजपर्यंत माझ्यासाठी जे काही केलंस त्याच्याबद्दल मनापासून थँक्यू. यू ऑलवेज बीन देअर फॉर मी. त्याच्यापासून मनापासून थँक्यू. गगन, तुला टिश्यू पेपरवालं पत्र आठवत असेल. आय थिंक ते पत्र लिहून खूप वर्ष लोटली आहेत आणि आता परत एकदा वेळ आली आहे ते पत्र लिहायची. आणि ते टिश्यू पेपरवालं पत्र तुला नक्कीच लवकर मिळेल. तुझ्याबरोबरच्या आठवणी माझ्याकडे इंटॅक्ट आहेत आणि त्या कायमच राहतील बिकॉज आय लव्ह यू अ लॉट. आणखी आय हॅव 2 people जे तुला सांगणार आहेत की त्यांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. अँड आय बेट हे बघितल्यानंतर यू विल नॉट स्टॉप लाफिंग. 1, 2, 3. वी लव्ह यू. हे काय होतं उलट जाऊया. हे शेवटच्या 2 व्यक्ती कोण होत्या? एक तर अमेय होता अच्छा, ओके. जो सईचा होणारा नवरा आहे आणि माझा खूप जवळचा जुना मित्र आहे. आणि दुसऱ्या आमच्या अत्यंत फनी अशा कोकिला बेन होत्या. अच्छा. त्या मी आणि सई एकाच बिल्डिंग मध्ये राहतो वरखाली. आणि कोकिला बेन हा आमच्या दोघींच्याही घरी काम करतात. आणि कोकिला बेन ह्या एक खूपच फेमस व्यक्ती आहेत कारण त्या स्वतःचे काही खूप कॉमेडी फोटो क्लिक करून घेतात आमच्याकडून. ते फोटो आम्ही सोशल नेटवर्किंग साईट्सवर टाकून पॉप्युलर करतो. त्यामुळे त्या कोकिला बेन ह्या प्रसिद्ध आहेत. आणि कोकिला बेन ह्या खूप बोलतात, खूप गप्पा मारतात. आणि आपण जर ऐकत नसलो किंवा त्यांना असं लक्षात आलं की आपल्याला आता ऐकायचं नाहीये तर त्या वस्तूंशीही गप्पा मारतात. बापरे. बरं असं नाही की त्या पर्सनल गोष्टी वस्तूंना सांगतात. त्या वस्तूंची वस्तू म्हणून गप्पा मारतात.
म्हणजे आता माझ्या टेबलावरती असे मग्स पडले असतील तर ते म्हणतात, अरे मग तू इथे काय करतोय, तुला तर किचन मध्ये असलं पाहिजे, चल माझ्या बरोबर. अशा त्या वस्तूंशी गप्पा मारतात. परवा त्यांनी माझ्या वॉशिंग मशीनला विचारलं, आता मी तुझं कुठलं बटन दाबू. तर अशा या आमच्या कोकिराबेन आहेत. पण हे टिश्यू पेपरचं पत्र काय होतं? सईनी जेव्हा अभिनय करायला सुरुवातही केली नव्हती तेव्हापासूनची ती माझी मैत्रीण आहे. तेव्हा सई सुट्टीत किंवा थोडा वेळ कधीतरी मुंबईला येऊन राहायची, तेव्हा आम्ही भेटायचो. पण मग नंतर तिला सांगलीला परत जावं लागायचं, कारण ती सांगलीला तेव्हा राहत होती, मुंबईला राहायला आली नव्हती. तेव्हा आम्ही गळ्यात गळे घालून खूप रडायचो. आम्हाला माहिती असायचं की काही महिन्यानंतर परत आपली भेट होणार आहे, पण तरी आम्हाला खूप रडू यायचं. तेव्हा आमच्या सगळ्या मित्रांना असं वाटायचं की हे काहीतरी वेगळं आहे. त्यामुळे त्या सगळ्या आम्हाला विचारायचे की युअर शुअर नो शी इज ओनली अ फ्रेंड, असं खूप आमच्यावर खूप असे जोक्स व्हायचे. सई आणि मी एकमेकींना कार्ड्स आणि पत्र पाठवायचो. सईने एकदा माझ्या वाढदिवसाला मला एक पत्र पाठवलं होतं की तू माझ्यासाठी खूप स्पेशल आहेस आणि तू खूप महत्वाची आहेस माझ्या आयुष्यात, त्यामुळे तू अशीच राहा, असं खूप छान मजकूर लिहिला होता. आणि पत्राच्या मागे तिने एक टिश्यू पेपर चिकटवला होता आणि त्यावर असं लिहिलं होतं की हे पत्र वाचून तुला रडू येईल हे मला माहिती आहे, टिश्यू पेपर शोधेपर्यंत अश्रू वाळून जायला नको, म्हणून मी पत्रात पाठवते. वाव, सो क्रिएटिव्ह यार. वाव. आणि क्रिएटिव्हिटीची अजून एक लेवल म्हणजे ते पत्र तिने जुने ग्लिटर पेन्स मिळायचे, आठवतं का, वेगवेगळ्या रंगांमध्ये, त्या पेननी लिहिलं होतं. तेव्हा ते पेन विकत घेताना आम्हाला असं माहिती नव्हतं की अनेक वर्षांनंतर ही शाई उडून जाईल. त्यामुळे आता या क्षणी तो कोरा कागद आहे आणि त्याला मागे एक टिश्यू पेपर चिकटवलेलं आहे, ते पूर्ण पत्र उडून गेलंय, म्हणजे त्याच्यावरची शाई सगळी उडून गेली आहे, पण ते पत्र अजूनही माझ्याकडे आहे. सो स्वीट. आणि वेळ झालेली आहे ती एका पॅरडी सॉंगची. अरे वा. बघूया आजचं गाणं कोणावर आहे. आज खाने की जिद ना करो, यूं ही कुर्सी में बैठे रहो, आज खाने की जिद ना करो, आज हम जाएंगे जम के स्वीट खाएंगे, ऐसी बातें किया ना करो, आज खाने की जिद ना करो, तुम ही सोचो जरा क्यों न रोके तुम्हें, भूल जाते हो तुम जब भी खाते हो कुछ, तुमको खाना पसंद जाने जा, बात इतनी मेरी मान लो, आज खाने की जिद ना करो, आज खाने की जिद ना करो. वा 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 वा. वा, हे वा, गाणं वा. माझ्या बायकोने म्हटल्यासारखं वाटतंय मला. अरविंद जी, वा 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 वा. आज खाने की जिद ना करो. माझी बायको आली ना, ते लिहून दिलेलं वाटतंय मला हे गाणं. रॅपिड फायरचं सेगमेंट आहे आणि ह्यामध्ये 5-5 प्रश्न दोघांना विचारले जाणार आहेत. कोणापासून सुरुवात करूया निखिल? नाही, आता सुरुवातीच्या पासून करूया सगळं. ओके ओके. कोणता निर्माता जास्त उदार मनाचा आहे, श्रीरंग गोडबोले का सुहृद गोडबोले? मी श्रीरंग गोडबोले यांच्याबरोबर थेट निर्माता म्हणून कधीच काम केलं नाहीये, त्यामुळे सुहृद गोडबोले. आवडती भूमिका, तारे जमी पर का शोर इन द सिटी? शोर इन द सिटी. काय आवडतं, पेढा की बर्फी? आधी पेढा मग बर्फी. आता कसं. ऑल द बेस्ट पेढा. थँक्यू. कोणती अभिनेत्री आवडते, मुक्ता बर्वे का सई तावणकर? मुक्ता बर्वे. आवडता चित्रपट, हुप्पा होया का अडगुलं मडगुलं? अडगुलं मडगुलं. निखिल, आवडती अभिनेत्री, कादंबरी कदम का गिरिजा ओक? कादंबरी कदम. आवडतं नाटक, मसाज का टॉम आणि जेरी? टॉम आणि जेरी.
आवडता लेखक संदेश कुलकर्णी का विवेक बेळे? विवेक बेळे. आवडता गायक किशोर कुमार किशोर कुमार. का मोहम्मद रफी? किशोर कुमार. आणि आवडते संगीतकार R.D. बर्मन का R.D. लक्ष्मीकांत? बर्मन. आणि आता वेळ झालेली आहे ती ह्या फोन राऊंडची. आपण सुरुवात करूया गिरिजा. आपण स्वतःला मिलेनियम मधली पिढी म्हणतो, म्हणजे 2000 हे वर्ष आपण बघितलं. तसंच जी पिढी 3000 हे वर्ष बघेल, म्हणजे ती त्या मिलेनियम मधली जी पिढी असेल त्या पिढीला मला फोन लावायचा. ओ वाव, व्हॉट अ डिफरंट थॉट मॅन. हॅलो, हाय, कसे आहात? मस्त ना. हा, मी कोण माहितीये का, मी हिरवळ बघितलेल्या व्यक्तींपैकी एक आहे. हो हो हो, आमच्या वेळेला झाडं असायची, चिमण्या, हो चिमण्या असायच्या. आमच्या काळात लहान मुलांना चिवकावच्या गोष्टी सांगायचो आम्ही. तुम्ही पण पाहिलेत? बरं, फोटो? बरोबर आहे, बरोबर. हा हा, मी नॅशनल पार्क मध्ये. हा, म्हणजे काय? नॅशनल पार्क म्हणजे जागा असते, मोठी एरिया असतो, राखीव फक्त प्राण्यांसाठी, जिथे झाडं अजिबात तोडू देत नाहीत. नाहीच आहेत. प्यायचं पाणी महाग झालंय. सॉरी सॉरी सॉरी. फारच. अच्छा अच्छा अच्छा, रोगराई पण खूप वाढली आहे. नाही नाही, हायजीन बद्दल इश्यूज आमच्या पिढीपासूनच होते. कॅन्सरचं प्रमाण वाढलंय. अच्छा, का 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 काय नेमकं? ओझोन लेअरच संपला? अरे देवा, नाही आमच्या काळात धोका पडायला लागली होती, तर संपलेलाच दिसतोय. ओझोनच्या छत्र्या मिळतात म्हणे स्वतःची पर्सनल. बरोबर. नाही नाही, मेन मुद्दा राहतोय. मी फोन यासाठी केला होता की मला सॉरी म्हणायचं होतं, माफी मागायची होती. नाही, मी खूप मूर्खासारखे वागतोय. खूप जे तुमच्यासाठी मी वाढून ठेवलंय ते फार भयानक आहे, याची जाणीव आहे आम्हाला. आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना सॉरी म्हणायचंय. काही लोकांना जाणीव आहे या गोष्टींची, त्यामुळे काही प्रयत्न सुरू केलेत. बघा, तुम्हाला जमलं तर माफ करा. म्हणजे आम्ही काही गोष्टी करून ठेवल्या तुमच्यासाठी. अनेक रोगांवरती औषधं आम्ही त्याचं संशोधन करून ठेवलंय, किंवा विजेवर चालणाऱ्या गाड्यांचा शोध सुद्धा आम्हीच लावला होता. अजूनही काही गोष्टी सुरू आहेत, म्हणजे बायोडिग्रेडेबल गोष्टी, रिन्युएबल एनर्जी, या सगळ्यांची चर्चा सुरू आहे सध्या. नाही, वेग वाढवायला पाहिजे होता. बरोबर आहे, बरोबर आहे. नाही, पण मुळात फोन फक्त माफी मागायसाठी केला होता. जर तुम्ही माफ करू शकलात तर खरंच आमच्या सगळ्यांच्या आत्म्यांना शांती मिळेल. तुम्हाला तुमच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि ऑल द बेस्ट. I swear. आणि आता बघूया निखिल रत्नपारखी कोणाला फोन लावतायत. मी मागे फोन लावतो. हा, नमस्कार. मी 2013 मधनं बोलतोय. काय मला तक्रारी काही नाही आहेत माझ्या फारशा. मला फक्त म्हणायचं की तुम्ही जे काही केलं, जे काही तुम्ही आमच्यासाठी जे काही वाढून ठेवलं होतं, हेच आता पुढे जाऊन लोक आम्हाला हे प्रश्न विचारतात. तर तुम्ही गिरिजाचा फोन जर ऐकला असतात, तुम्ही डोकं आपटून घेतलं असतं की हे काय आपण करून ठेवलं. आत्ताच्या काळात मी आहे, आत्ताच्या काळात मला छोट्या छोट्या गोष्टींसाठी स्ट्रगल करायला लागतोय. घरातनं बाहेर पडताना पेट्रोलचे भाव वाढत आहेत, महागाई वाढते, अन्नासाठी लोक, पाण्यासाठी लोक दाही दिशा फिरतायत. ही परिस्थिती का आली हे मला माहित नाही, पण तुम्ही जर थोडी शिस्त लावायला पाहिजे होती आधीपासून. चापकाने फोडून काढायला पाहिजे जो ऐकणार नाही. अशा पद्धतीने तुम्ही जर शिस्त लावली असती तर आता जे बेदरकारपणे सगळं चाललेलं आहे इथे, ते चाललं नसतं. भ्रष्टाचाराचे आम्ही बळी पडतो आहे, बेशिस्तीचे आम्ही बळी पडतो आहेत. कोणाला ह्या गोष्टी जर सुरुवातीपासून जर तुम्ही लावली असती शिस्त, तर आज आम्ही जरा आणखीन जास्त चांगल्या पद्धतीने आमची ग्रोथ झाली असते आणि आम्ही चांगल्या पद्धतीने अजून हे झालो असतो. आता आमच्या पुढे असा प्रश्न आहे की आम्ही कितीही म्हटलं तरी आमच्या पुढच्या पिढीला आम्ही देण्यासाठी आमच्या हातात खूप कमी ठेवलेत तुम्ही. तर तुम्ही आधीपासून आम्हाला हे संस्कार द्यायला पाहिजे होते, जेणेकरून आम्ही आमच्या पुढच्या पिढीसाठी चांगल्या गोष्टी देऊ शकलो असतो. पण मला असं वाटतं की चांगल्या गोष्टी व्हाव्यात अशी माझी तरी इच्छा आहे. पण बघूयात आता कसं होतंय. एक चांगला होप ठेवून आपण या वर्षाची सुरुवात करूया. धन्यवाद.
आपले प्रायोजक फॉर्च्यून राईस ब्रान हेल्थ यांची काय वैशिष्ट्य आहेत पाहूया. तुम्ही दोघेजण इथे आलात, खूप छान गप्पा मारल्यात, खुपणाऱ्या गोष्टी सांगितल्यात. येणाऱ्या कार्यक्रमामधनं आपण अशाच काही इंटरेस्टिंग व्यक्तींना भेटणार आहोत, त्यांचं खुपणं ऐकणार आहोत आणि आपलं खुपणं त्यांच्यासमोर मांडणार आहोत. पाहत राहा तुमचा लाडका कार्यक्रम फॉर्च्यून राईस ब्रँड हेल्थ प्रस्तुत खुपते तिथे गुप्ते. ह्या वाढदिवसाला 12/12/12 हा. या तारखेला तिला मला काहीतरी खूप मोठं सरप्राईज द्यायचं होतं. सो तिने आयुष्यात पहिल्यांदा माझ्यासाठी फिश तयार केलं होतं. What आणि are you त्याचा- saying? हा एपिसोड टेलिकास्ट झाल्यानंतर खूप फटके पडणार आहेत कारण आई बाबांना हे माहित नाहीये. अरे बाप. पिंग पोंग पिंग पोंग पिंग पोंग करूया मस्तीने गाऊया सॉन्ग पिंग पोंग करूया मस्तीने गाऊया सॉन्ग. नखरा तुझा पोंग चाल तुझी पोंग, नखरा तुझा पोंग चाल तुझी पोंग, तुझी माझी जोडी डिंग